काही हरकत आहे. जाऊया मित्रांनो मॅच कडे. दुपारचा सत्र आहे. खूप सारे शुभेच्छा आलेल्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं या मोहिलीकर चषक 2025च्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये मी कल्पेश पाटील पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या फेरीतला मॅच आहे. पहिला मॅच चलो शिर्डी कांबा विरुद्ध मानिवली पाडा. टॉस जिंकला कांबा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. गोलंदाज आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिला तो म्हणजेच विवेक. मागील मॅच मध्ये विवेकने खूप चांगली कामगिरी केली. पहिला बॉल शो द गुड गेम. दोन्ही संघांना शुभेच्छा. पॉवर प्लेचा षटक आहे विवेकचा. छोटू आणि आकाशची जोडी. मागील मॅच मध्ये आकाशने खूप चांगली कामगिरी केली. आता या मॅच मध्ये सुद्धा तशीच कामगिरी करावं लागेल कारण का सामना खूप महत्वाचा आहे. जो संघ विजय होईल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत होईल तो डायरेक्ट घरचा रास्ता त्याला गाठावा लागेल. खूप चांगला फटका सजवलाय. पॉइंटच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक धावतायत परंतु त्याच्या अव्याख्याच्या बाहेर चेंडू थांबणार नाही. सीमारेषा फरार होईल. मेलेल या चेंडूवरती चौकार. 4 धावा. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल मानिवली पाडा टीमला. दोन्ही तगडे संघ आहेत. बलाढ्य संघ आहेत. संघर्ष योद्धा आपल्याला पाहायला मिळेल या दोन्ही सामन्यांमध्ये. विवेक पुन्हा एकदा राईट मध्ये विकेटने आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावताय चेंडूवरती बावा लागेल. वाह काय रनिंग आहे. कॉल केला होता छोटूने की दुसरी धाव घ्यायची आपल्याला आणि त्या 2 धावा मात्र मानिवली पाडा टीमने इथे मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 7. विवेकचा पॉवर प्लेचा षटक मात्र धुवा उडवली जात आहे. दोन्ही फलंदाजांकडे एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल काय फटका आहे. परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. व्हेरी गुड झेल. फलंदाज क्षेत्ररक्षक होता तिथे. चेतन मागील मॅचचा हिरो आणि त्या चेतनने एक खूप चांगला झेल टिपलाय. खेळी संपुष्टात झाले ते म्हणजेच आकाश या फलंदाजाची. चेतनने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. खूप चांगला झेल टिपलाय. शॉर्ट मिड विकेटला आणि पहिला धक्का दिलाय तो म्हणजेच मानिवली पाडा या संघाला. टॉस हरल्यानंतर मात्र बॅटिंग करावी लागलेली आहे. जास्तीत जास्त 40 ते 45 धावा मात्र इथे कुठाव्या लागतील समोरच्या संघासमोर कारण का समोरचा संघ आहे कांबा तो एक बलाढ्य संघ आहे. नक्कीच त्यांच्या समोर मानिवली पाडा टीमला कमीत कमी 40 ते 45 धावांचा एक टार्गेट सेट करावा लागेल. तोपर्यंत मात्र छोटू आणि स्ट्राईकला छोटा आणि नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज आलाय ज्ञानेश्वर. हो अतिशय सुरेख फटका सजवलाय. शॉर्ट पाईन आणि कव्हरच्या मधून चेंडूला केलून काढलेला आहे. चेंडू सीमारेषा फरार होत आहे. मिळतील 4 धावा मानिवली पाडा टीमला. ज्ञानेश्वर उर्फ डॅनी नावातच त्याच्या मात्र डॉन आहे आणि आल्या आल्या मात्र त्यांनी विवेकचा इथे स्वागत केलाय चौकाराच्या साहाय्याने. पॉवर प्लेचा षटक आहे. 5 चेंडू झालेले आहेत. धावा झालेले स्कोर कार्ड वरती त्या 11. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील स्ट्रेट दिशेने केल्याचा प्रयत्न होईल का बाद आणि डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच 5 होण्याची शक्यता होती परंतु खराब तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अशा रीतीने पहिला षटक समाप्त झालेला आहे. धावसंख्या 12. धाव फलकावरती लावली जाते. जरी 12.00 ची सरासरी जरी असली तरी एक चांगला आस्किंग रन रेट आपण मानिवली पाडा संघ सेट करू शकतोय. कारण मी पहिलेच म्हटलं होतं की 40 ते 45 धावा या नक्कीच काढाव्या लागतील समोरच्या संघासमोर. कारण कांबा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. नक्कीच प्रेक्षकांना एक फाईट मॅच पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आहे. त्याच्यानंतर दुसरी मॅच असेल दुसऱ्या फेरीतली ती वाहुली बी विरुद्ध घोडसे.
बघा, पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर दोन्ही संघ नायक उपस्थित राहतील. जो संघ इथे उपस्थित नसेल त्याला मात्र आयोजक आम्हाला सांगतात की त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल, कारण का स्पर्धा अतिशय महत्वाची आहे. कल्याण ग्रामीणचा जर विचार केला तर खूप चांगली स्पर्धा मात्र त्यांच्या माध्यमातून, असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. नियम कटिबद्ध आणि अतिशय चांगला नियम या कल्याण ग्रामीण मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वाहुली बी आणि गोडसई हे दोन्ही संघाने पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये इथे मात्र उपस्थित असतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विवेकच्या 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केले जाते ते आदेशला. स्ट्राईकला डॅनी. आदेशचा पहिलाच बॉल स्लोअर गतीचा चेंडू फेकला होता, फसवा चेंडू. बघा किती अनुभव आहे, 7-8 पावलांचा रन, परंतु त्याच्यानंतर जो फिंगर रोल केला तो मात्र पंचांनी हा चेंडू मात्र वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त एक धाव. दोन लगातारचे डॉट चेंडू आल्यानंतर मात्र तिसरा खराब चेंडू आदित्यच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अशा प्रकारे गोलंदाजी करून चालणार नाही, टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा वाईट चेंडू मिस केली जाते. आदेशला असं वाटलं की कान मंत्र कुठून आलाय काय वाईट चेंडू टाकण्याचं. पहिला सुरुवातीचा 2 चेंडू खूप चांगल्या लाईनवरती टाकले होते, परंतु त्याच्यानंतर दिशा भरकटलेली पाहायला मिळतोय आपल्याला. ओहो, सुरेख फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाही आणि केली संपुष्टात होईल. डॅनीची दुसरा धक्का लागतोय, तो म्हणजेच मानिवली पाडा या टीमला. महत्वपूर्ण सामन्यामध्ये खूप चांगला झेल अशा वेळेस टिपला जातो, त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणाचा कॉन्फिडन्स जो असतो तो मात्र दुणावला जातोय आणि खूप चांगली कामगिरी. 7 क्षेत्ररक्षणाची 7 जेव्हा गोलंदाजाला मिळतोय त्यावेळेस मात्र गोलंदाज नक्कीच उत्साहाने गोलंदाजी केली जाते आणि आदेशने तशा प्रकारच्या मात्र गोलंदाजी केलेली आहे. पहिले 2 डॉट चेंडू, त्याच्यानंतर 2 वाईट चेंडू आणि या 5 चेंडूवरती मात्र जर बघितलं तर विकेट मात्र आदेशने कॅरी केलेला. नवीन फलंदाज मैदानावरती आदित्य. हो, रिव्हर्स अटेम्प्ट केल्याचा प्रयत्न, रिव्हर्स शॉट लगातो. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आदित्यच्या माध्यमातून आलेल्या. लगातो आबाद नाही तो आदित्य बर्बाद. बॅटची एज लागली होती, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, एका टप्प्याने चेंडूला उचलला जातोय. खूप चांगली गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून. 5 चेंडू झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील 4 षटकांचा हा सामना. दुसऱ्या फेरीतले आपण पाहतोय बिग फाईट मॅच मानिवली पाडा विरुद्ध चलो शिर्डी कांबा या 2 संघांदरम्यान. या स्पर्धेमध्ये एक कांबा संघ मात्र इथं पराभूत झालेला आहे, मात्र दुसरा कांबा संघ इथे मात्र आपलं स्थान नक्कीच पक्क करून ठेवेल का, त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. फडणवीसचा चेंडू होता, इथे मात्र बॅकवर्ड रिझनला चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत वेगाने, पावा लागेल. शेवटच्या मुवमेंटला चेंडूला मात्र उचलला जातोय, तोपर्यंत 2 धावा. अशा रीतीने धावसंख्या 17, 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावाची सरासरी 12 धावाची सरासरी राखली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये आदेशने फक्त 5 धावा खर्च केल्या. एकूण 17 धावा झालेल्या आहेत. मात्र टीम मीटिंग करत असताना कांबा संघ मैदानावरती, चला जास्त टीम मीटिंग करू नका, नाहीतर कान मंत्र देत आहे संघ नायक. आदेश एकत्र होऊन मात्र 2 षटक झालेले आहेत. तिसरे षटक कोणाकडे जबाबदारी द्यायची
ही मात्र टीम मीटिंग झाली होती, कारण का सामना खूप महत्त्वाचा आहे. हलगर्जीपणा करून चालणार नाही. तांबा टीमला माहीत आहे जर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं. चेतन येतोय, मागील मॅचचा हिरो, पहिला राईट आउट द विकेटने. पहिला चेंडू पाहावा लागेल लाईन. यस, इट इज वाईड. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु रोशन बघत आहेत, खूप वर्षाचा अनुभव. पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे. खूप ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि स्ट्रॉंग अपील आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाली. यष्टीरक्षक होते साईनाथ. हो हो, आडे बॅटने टोलालाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र ते चुकी केली जातोय, झेल सोडलाय. काही हरकत नाही, परंतु चेंडूला अडवण्यात यश नक्कीच मिळालंय ते कांबा टीमच्या क्षेत्ररक्षकाला. प्रयत्न खूप चांगले होते. प्रयत्नाला मात्र यश मिळालं नाही, झेल तिथे मात्र सोडलाय. एकच धाव मिळाली मानवली पाडा टीमला. आदित्य आणि छोटू जो सलामीसाठी आला होता बॅटिंग करण्यासाठी, छोटूला इथं मात्र काहीतरी करावं लागेल, गिअर चेंज करावं लागतील, चांगली फलंदाजी करावी लागेल. आपल्या जर संघाला इथे मात्र स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत मोठे फटकेबाजी नक्कीच करावं लागेल छोटूला. त्याची कामगिरी केली जाईल का? परंतु समोर चेतन आहे, 7-8 रनांचा पावलांचा रनअप. हो, पुन्हा एकदा आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक चेंडू चेतन मात्र बदलून टाकला जातोय. त्याच्याकडे व्हेरिएशन खूप चांगला आहे, अचूकता आहे, भेदकता आहे गोलंदाजीमध्ये, आणि तशा प्रकारची मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून मानवली पाडा टीमला मात्र वंचित ठेवलेलं आहे कांबा टीमच्या या सर्वच गोलंदाजांनी. पुढचा चेंडू शॉर्ट पिच होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे, आता मात्र चुकी होणार नाही. क्षेत्ररक्षक आपण युवराजच्या माध्यमातून, आणि इथे मात्र खूप चांगला सुरेख असा झेल टिपला युवराजने. अजून एक धक्का लागतोय तो मानवली पाडा टीमला. पाचव्या क्रमांकावरती देवेंद्र येतोय, मानवली पाड्याचा हा देवेंद्र. आणि आमच्या व्यासपीठावरती माननीय गुरुनाथजी संते साहेब आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत देवेंद्र, आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी आज त्यांचे वडील आमच्या व्यासपीठावरती सज्ज आहेत. नक्कीच देवेंद्र, आपल्याला तशी कामगिरी करावी लागेल. वा, क्या शॉट आहे, लाजवाब, अतिशय सुरेख फटका. देवेंद्रने कान मंत्र काहीतरी नक्कीच मनावरती घेतलाय, आणि आल्या आल्या मात्र षटकाराची मोहर लावली या चेंडूवरती. 6 धावा. सव्वीस धावा स्कोर कार्डवरती. 4 चेंडू झालेले आहेत तिसऱ्या षटकातील चेतनचे, आणि चेतनवरती मात्र हल्ला चढवलेला आहे देवेंद्रने. मी पहिलीच चर्चा केली होती का देवेंद्रला काहीतरी करावं लागेल. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले तर 500 रुपयाचे पारितोषिक आहे. योगेश पाटील भजनी मंडळ आहेत, त्यांच्याकडनं मात्र देवेंद्रसाठी खूप चांगली रनिंग, गुड बिटवीन द रनिंग ऑफ विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जरी चौकार आला नसला तरी मात्र 2 धावा इथे मात्र वेगाने पळून काढलेला आहेत देवेंद्र आणि छोटेने. अंतिम चेंडू 28 धावा. दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर आदिष्टे खूप चांगली कामगिरी केली. धावांवरती लगाम लावण्याचं काम मात्र आदित्यच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. ओहो, स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न होता पंचांकडे, मात्र दाद मागितली त्याचा वाईटची, परंतु लाईन खूप चांगली होती. अंतिम चेंडू डॉट, आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर आपण बघितलं तर 28. तीन गडी बाद झालेले आहेत, 3 विकेट गमावलेले आहेत 28 धावांवरती. आता मात्र नक्कीच दबाव असेल
तांबा संघावरती सुद्धा की शेवटच्या स्लोगिंगवरचा षटक आहे तो मात्र कोणाला द्यायचा, कोणावरती जबाबदारी द्यायची ते मात्र संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय. ते शेवटचं अंतिम षटक युवराज, नक्कीच युवराजवरती जबाबदारी ठेवलेली आहे. समोर आहे छोटू. सलामीचा फलंदाज आहे छोटू. आता मात्र अंतिम षटक आहे. छोटू आपल्याला काहीतरी मात्र संघासाठी इथे मात्र करो या मरो अशी स्थिती मात्र करावी लागेल. पहिलाच शॉर्ट पिच चेंडू युवराजचा, नक्कीच वन चान्स. वाईट चेंडू, वाईट चेंडू असेल आणि पंच सांगतात की वन चान्स असेल गोलंदाजाला. 29 धावा. जास्त शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा बाउन्स केला युवराजने आणि वाईट चेंडू मात्र पंचांनी घोषित केला. पुन्हा एकदा पाहावा लागेल लाईन लेग स्टंपच्या बाहेर. वाईट, अतिरिक्त 1+1 अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. लगातारचे 2 खराब चेंडू मात्र टीम मीटिंग करताना आता जवळ आले संघनायक. स्लोगिंग वरचं षटक आहे. मी पहिलेच म्हटलं होतं की प्रत्येक गोलंदाजावरती नक्कीच जबाबदारी असते. खूप हाणामारीचं षटक असते आणि मात्र 2 खराब चेंडू युवराजने इथे मात्र हाताळलेले आहेत. दोन्ही खराब चेंडू वाईट चेंडू. धावसंख्या 31. भाविक येतोय गोलंदाज. छोटा चेंडू होता, एक धाव तर कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण आदेशच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा. 33 धावा झालेल्या आहेत. दुपारचं सत्र आहे, गरमागरम वातावरण आहे. क्रिकेट सुद्धा मात्र तापलेला आपल्याला पाहायला मिळतो या 2 संघांदरम्यान. भाविकच्या पहिल्याच चेंडूवरती 2 धावा. स्ट्राईकला मात्र देवेंद्र, त्याच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. मात्र देवेंद्रला आता मात्र या षटकामध्ये चांगलीच कामगिरी करावी लागेल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र फलंदाज देवेंद्रला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु नशिबाची साथ देवेंद्रला लाभलेले. चौतीस धावा. वाईट +1 अशा एकंदरीत 2 धावा मानवली टीमच्या खात्यामध्ये. कुठेतरी मात्र क्रिकेट कांबा टीम कडनं आपल्याला थोडासा खराब पाहायला मिळतोय, हलगर्जीपणा केला जातोय. वाईट +2 म्हणजे या षटकामध्ये जास्तीत जास्त वाईट टाकण्याचा पराक्रम या दोन्ही गोलंदाजांनी केलेला आहे. पहिल्या युवराजच्या 2 चेंडू खराब, त्याच्यानंतर या षटकामध्ये सुद्धा 1 चेंडू खराब टाकलेला आहे भाविकने. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली होती यष्टीरक्षकाने, परंतु पंचांना उदय कांबेरे स्केअरलिकच्या भूमिकेमध्ये आणि कॉट बिहाइंडचे अपील फलंदाज देवेंद्र बाद होतोय. यश येतोय नवीन फलंदाज. या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक. भाविकचे टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आणि तशाच प्रकारे चांगली फलंदाजी सुद्धा करावी लागेल.
मानिवलीपाडा टीमला पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पंच सांगतायत दोन्ही हात समांतर. रोशन भगत पंचांच्या भूमिकेमध्ये. वाईट चेंडू. असं वाटतं की गोलंदाजावरती कुठला दबाव आलाय का, अशा प्रकारची गोलंदाजी केली जाते तांबा टीमच्या गोलंदाजांकडनं. पहिल्या सत्राचा खेळ आहे. तीन चेंडू झालेले आहेत. 37 लॉस्ट ऑफ 4 विकेट. मानिवलीपाडा टीम शॉर्ट पिच चेंडू स्टेप आउट द खेळण्याचा प्रयत्न. 2 धाव तर कंप्लीट केले जातात. मात्र स्ट्राईक यश कडेच राहील. 40 धावा. 2 षटकामध्ये 17 धावा होत्या. त्यावेळेस मात्र मी पहिलेच विचार केला ते 40 ते 45 धावांचं एक मोठं टार्गेट ठेवावं लागेल तर सामना नक्कीच पाहायला मजा येईल प्रेक्षकांना. फुटस बॉल आहे. अतिशय सुरेख फटका पाहावा लागेल. वाह काय कॅच. आदेश खूप वेगाने आला होता चेंडूवरती आणि आदेशने काय झेल पकडलाय. कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आणि एक सुंदर आणि सोपा असा झेल मात्र आदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि यशचा खेळ इथे मात्र होते संपुष्टात. एकोणचाळीस धावा. अंतिम चेंडू भाविकचा. मयूर येतोय. हो खाली ठेवण्याचं काम केलं जाते. शॉर्ट पिच चेंडू होता. भाविकचा एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव होईल का, परंतु धावचीच्या रूपाने फलंदाज बाद. 40 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 10.00 सरासरीने इथे मात्र धावा काढलेल्या आहेत मानिवलीपाडा टीमने आणि 41 धावा बनवायच्यात त्या चलो शिर्डी क्रिकेट क्लब कांबा या टीमला. तोपर्यंत आपण एक टॉच कडे जाणार आहोत. दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच असेल वाहुली बी विरुद्ध घोडसी. चला संघनायक यायचंय घोडसी. कानिपनाथ क्रीडा मंडळ घोडसी. इथे वाहुली संघाचा कप्तान उपस्थित आहेत. टॉच विन झालेला आहे वाहुली बी टीम. प्रथम फिल्डिंग करण्याचा त्यांचा धाडस निर्णय असेल. बॅटिंगसाठी घोडसी टीमला आमंत्रित केलेला आहे. मागील मॅच मध्ये घोडसी टॉच हरल्यानंतर सुद्धा 80 धावा कोटून काढल्या होत्या. या सामन्यात सुद्धा मात्र तसा पराक्रम होईल का, याच्यानंतर रिॲक्शन मध्ये आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच वाहुली बी विरुद्ध घोडसी असा मुकाबला आपल्या भेटीला येणार आहे. चला सलामीचे जोडे मैदानात पाठवायचे आहे. कांबा संघ 41 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडू 41 धावा. कालच्या दिवसामध्ये मोस संघाने खूप चांगला खेळ दाखवला. आज पहिल्या सेमीफायनलचा सामना या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधील कोणता संघ बाजी मारेल याचं नक्कीच उत्तर आपल्याला मिळेल. बघा मोस संघ आपण लाईव्ह बघत असाल तर आपण
आयोजकांची सूचना आहे की 3:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे आपण. एक्केचाळीस धावा बनवायच्या आहेत कांबाज संघाला. या दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होईल त्यावेळेस आपण या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण एक कल्याणचा गोड आवाज योगेश पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद कल्पेश पाटील. बघूया 41 धावांचा या ठिकाणी टार्गेट ठेवलेला आहे, तो म्हणजे मानिवली पाडा या संघाने. आणि जिंकण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज या ठिकाणी युवराज आणि आदेश ही सलामीची पेर आपल्याला मैदानात पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज आकाश, ऑलराऊंडर प्लेअर म्हणून त्याची ख्याती. पहिला चेंडू आकाशांचा, सुंदर असा चेंडू पायावर आदळल्यानंतर चेंडू एक धावाचं रूपांतर. लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक चेंडू एक धाव. सुंदर गोलंदाजी सुरुवात मिळावी लागेल. यावेळेस जास्त उसळी घेणारा चेंडू, पंचांच्या दोन्ही हात समांतर आणि ती धाव मिळते एक अवांतर. अशा प्रकारे धावामध्ये भर एक धाव ऍड होत असताना धावसंख्या धाव फलकावरती 2. एक चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आकाश. यावेळेस सुंदर असा फटका बॅट्समॅनच्या स्वरूपामध्ये खेळलेला आहे चेंडू. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक धाव रोखू शकले नाही. 2 चेंडू 3 धावा. दोन चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो तो म्हणजे आकाश आणि सामना खेळतो आदेश. यावेळेस सुंदर असा फटका चेंडू, बराच वेळ बघूया किती धावा येतात त्या चेंडूवर. खेळपट्टी अनुषंगाने या ठिकाणी 2 धावा अर्जित केल्या दोन्ही फलंदाजांनी. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा पलटतात आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी चपळा याने पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने. 3 चेंडू 6 धावा. शतक गोलंदाज आकाश. ज्या आकाशच्या नावाने हा मानवली संघ ओळखला जातो तोच आकाश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल आकाशांची. 3 चेंडू 6 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा आकाश. यावेळेस सुंदर असा फटका आणि चेंडू जातो सीमारेषा बाहेर, चौकार. 4 चेंडू धावसंख्या 4 ने पुढे सरसावत. धावसंख्या धावफलकावरती 10. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. विजयासाठी 41 धावांचा पाठलाग करत असताना अप्रतिमेची सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे चलो शिर्डी कांबा या संघाची. 4 चेंडूमध्ये 10 धावा झालेल्या आहेत. 5वा चेंडू घेऊन येतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश. यावेळेस सुंदर असा चेंडू पळायला ब्रश होतो आणि सरळ एक धावेकडे. 5 चेंडू धावसंख्या 11. शेवटचा चेंडू शिल्लक. युवांचं शतक हाताळत असताना गोलंदाज आकाश. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केलेल्या आहेत या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. जिंकण्यासाठी अजूनही 19 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असेल ती म्हणजे चलो शिर्डी कांबा या संघाला. यामुळे स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि एक सोपा झेल आणि या ठिकाणी चलो शिर्डी कांबा या संघाला पहिला मोठा धक्का लागतोय. आदेश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो तो म्हणजे चेतन. 1 शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11 आणि 1 गडी बाद. बघूया गोलंदाज आदित्य.
दुसऱ्या शतक घेऊन आले ते गोलंदाज आदित्य. 18 चेंडूमध्ये 30 धाव्यांची गरज, ती म्हणजेच चलो शिर्डी कांबा या संघाला. यावेळेस मोठा प्रहार, सुंदर असा फटका आणि चेंडू जातो सीमारेषा बाहेर, षटकार. युवराजच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर, आदित्य यांच्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आणि 6 धावा वसूल केलेल्या आहेत युवराज फलंदाजाने. सुंदर अशी सुरुवात दुसऱ्या ओव्हरची म्हणावी लागेल चलो शिर्डी कांबा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक आकाश, एक ऑलराऊंडर प्लेअर, ऑलराऊंडर क्षेत्ररक्षक, ऑलराऊंडर संघाचा तारणहार म्हणून ज्याची ओळख आहे, आणि त्या अनुषंगाने एकच धाव या ठिकाणी मिळेल दोन्ही फलंदाजांना. 2 चेंडू, धावसंख्या 18. तिसऱ्या चेंडू पुन्हा एकदा आदित्य. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषा बाहेर, षटकार. 3 चेंडूमध्ये 2 षटकार वसूल करत चलो शिर्डी कांबा या संघाने एक मोठी गरुड झेप घेत असताना धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यापर्यंत नेलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बघूया किती धावा येतात त्या चेंडूवर, आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 25. शेवटचा चेंडू शिल्लक, 4 चेंडू, सॉरी. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज आदित्य. यावेळेस सुंदर असा फटका, फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक, अजून 13 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल, ती म्हणजे चलो शिर्डी कांबा या संघाला. पुढचा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, चेंडू बराच वेळ हवेत आणि पुन्हा एकदा झेल मिस होतो या ठिकाणी, आणि पाहता पाहता 2 धावा पळून काढले. या ठिकाणी 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला, तर धावसंख्या धावफलकावरती 28 जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्को सज्ज होतो. गोलंदाज भूपेश, 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. बघूया, चला वाहोली संघाने सज्ज राहायचं आहे. वाहोली, पहिला चेंडू भूपेश यांचा. यावेळेस सुंदर असा स्लो पद्धतीचा चेंडू, बॅटच्या रडारमध्ये काय आला नाही, आणि या चेंडूवर मात्र 1 धाव, 1 चेंडू, धावसंख्या 29. एक चेंडू, धावसंख्या 29. दुसरा चेंडू घेऊन तो पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय भूपेश, सामना करेल तो.
यावेळेस फुलटाच चेंडू आणि फुलटाच चेंडूवरती डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. दोन चेंडू, धावसंख्या 30. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू अतिशय चतुराईने गोलंदाजी हाताळतो म्हणजे गोलंदाज भूतेश. 3 चेंडू आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज भूतेश याने. अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 9 चेंडू 11 धावा. बघूया चौथा चेंडू हाताळताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय भूतेश. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळतोय गोलंदाज भूतेश. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल. कुठेतरी संघाला या ठिकाणी डॉट चेंडूची गरज असताना भूपेश या गोलंदाजाने अप्रतिमरित्या अशी गोलंदाजी केलेली आहे. सुंदर गोलंदाजी. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा भूपेश. यावेळेस नो चेंडूवर पंचांचा इशारा, नो बॉल आणि नो चेंडूवर फलंदाज बाद होता. परंतु या ठिकाणी नो चेंडू असल्या कारणास्तव विकेट दिला जाणार नाही. पंच नो बॉल आहे. हाईट फॅक्टर आहे, कमरेपेक्षा उंच आहे. पुढचा चेंडू फ्लेट असेल, मेजवानी असेल गोलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा फोटास पद्धतीचा चेंडू होता परंतु बॅटवर काही चेंडू येत नाही आणि या ठिकाणी गच्चा शतरक्षम पाहायला मिळते. धावसंख्या 35. शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया 7 चेंडूमध्ये 6 धाब्यांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळतोय गोलंदाज भूतेश आणि 3 षटकांच्या या ठिकाणी वाजवी खेळ समाप्ती झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 36. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू. हॅलो सिमन भाई कुठे असतील? आपण स्टेजवरती यायचं आहे. आयोजकांची सूचना आहे. सिमन भाई आपण कुठे असेल तर आपण स्टेजवरती यायचं आहे. दोन धावा. धावसंख्या धावफलकावरती 38 या आकड्यावरती. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 3 धावांची गरज असेल ती म्हणजे चलो शेडी कांबा संघाला. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू बघूया. या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईड. 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. अतिशय चुरशीची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. तीन चेंडूमध्ये 3 धावांची गरज. बघूया
नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो विवेक. 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. बघा 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. कशा प्रकारे या सामन्याचे उत्तर पाहायला मिळते आपल्याला. बघा 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर असा फटका. बघूया किती धावा येतात त्या चेंडूवर. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पळून काढलेले आहेत आणि अशा प्रकारे स्कोर इज लेवल. विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज. 2 चेंडूमध्ये एका धावेची गरज. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु फेकी या ठिकाणी थोडीशी खराब असल्या कारणास्तव एका धावेचं रूपांतर 2 धाव्यामध्ये झालेलं आहे आणि अशा प्रकारे पाहता पाहता स्कोर हा लेवल झालेला आहे. बघूया एका धावेची गरज आणि अशा प्रकारे या ठिकाणी विजय चलुशेटी कामाला संघ विजय झालेले. सीमाबा यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. चला वावोली बी आणि गोडसी असा सामना आपल्याला पाहायला मिलेल. सीमाबाई का आगमन हुआ है स्टेज पर. आपका शुक्रिया.